नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर आजचा हा व्हिडिओ खास सगळ्या गृहिणींसाठी आहे। आपण दिवसभर सगळ्यांसाठी धावतो, पण स्वतःला रात्री जर आपण विचारलं की आज आपण स्वतःसाठी काय केलं, तर आपण स्वतःसाठी काहीच करत नाही। कारण आपण स्वतःलाच विसरतो आणि मग असं वाटतं की आळस आलंय, एनर्जी नाही, मोटिवेशन्स नाही। पण खरं सांगायचं तर हा आळस नाही आहे, हा मनाचा थकवा आहे। म्हणून मी माझा दिवस माझ्या छंदाने स्टार्ट करते, जेणेकरून मला त्यामधून आनंद मिळतो आणि मी स्वतःशीच बोलते। हो, कारण आपण स्वतःशी कधीही खोटं बोलू शकत नाही आणि स्वतःला आपण जर सांगितलं की आपण किती स्ट्रॉंग आहे आणि आपल्याला अजून काय काय करायचं आहे, नेमकं आपलं ध्येय काय आहे, तर आपलं मन आपल्याला त्यासाठी रिस्पॉन्स देतं। तर लक्षात ठेवा, कोणी आपल्याला मोटिवेट करेल केव्हा, पण आपल्याला जर आपण स्वतः मोटिवेट केलं, आपण स्वतः आपल्यासाठी उभं राहिलं, तर अगदी बेस्टच आहे। आपण दिवसभर काम करतो, पण मनाला विश्रांती देतो का? तर 5 मिनिट प्राणायाम आणि मन एकदम शांत मनातून स्ट्रॉंग लाईफ तयार होते आणि निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती खरंच खूप स्ट्रॉंग होते। सगळं परफेक्ट करण्याच्या नादामध्ये आपण स्वतःलाच थकवतो, म्हणून आवडीच्या गोष्टींसाठी थोडा वेळ आपण काढलाच पाहिजे स्वतःसाठी। जो वेळ आपल्याला जिवंत ठेवेल। आपण मुलांसाठी सगळं काही करतो, त्यांचं फ्युचर, त्यांचा आनंद, पण त्यांना काय हवं असतं? त्यांना एक हॅपी आणि स्ट्रॉंग आई। आता आपलं जे हसणं आहे हेच आपल्या मुलांचं मोटिवेशन आहे, त्यामुळे आपण स्वतःला थकवून चालणारच नाही। त्यामुळे 5 मिनिट जरी व्यायाम केलाच पाहिजे। जे आपल्याला अन्न खायचं आहे ते आपल्या आवडीचं खाल्लंच गेलं पाहिजे। तर स्वतःला जपा आणि शेवटी एकच सांगते, काम सगळ्यांनाच असतं, जबाबदाऱ्या सगळ्यांवरच आहेत, पण स्वतःसाठी वेळ काढणं ही गरज आहे। कारण स्वतःची काळजी घेणं, सेल्फ रिस्पेक्ट जपणं हे आपलंच काम आहे, कोणी आपल्याला देणार नाही। कारण एकदा वेळ निघून गेली की त्या गोष्टी परत येत नाही। आपण फक्त गृहिणीच नाही, तर आपण या घराची ताकद आहे आणि आपण या घराची एनर्जी आहे। आपण या घराचं एक हृदय आहे, ज्यामुळे आपला एक मान सन्मान आहे। तर आजपासून एक छोटा निर्णय घ्या, सगळ्यांसाठी जगताना स्वतःसाठीही जगा। 10 मिनिटे स्वतःसाठी काढा आणि जे तुम्हाला आवडते, जपामुळे तुम्हाला माहिती आहे की मन शांत होतं, तर जप करा। आपल्या मुलाबाळांसोबत खेळा, जेणेकरून आपली चिडचिड होणार नाही। ते शेवटी आपलं भविष्य आहे आणि त्याच्यावरच आपल्याला सगळ्या गोष्टी इन्व्हेस्ट करायच्या आहे। कितीही आपण चांगली लाईफ जगत असलो तरीही शेवटी आपले मुलं, आपली लाईफ, आपले हजबंड हीच आपली खरी संपत्ती आहे। त्यामुळे यांना जपणंही गरजेचं आहे। पण बेटर जर गोष्टी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्या तर आपली किंमत कुठंही कमी होणार नाही, याचीही आपण दक्षता घेतली पाहिजे। त्यासाठी स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे आणि आपण व्यायाम केलाच पाहिजे। दररोज प्राणायामसुद्धा केला पाहिजे। आपल्या स्किनसाठी काही हवे असतील, काही प्राणायाम असतील, तर ते पण आपण केले पाहिजे। कारण बेटर गोष्टींच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर जसं आपण ओल्ड व्हर्जन विसरतो, बेटर व्हर्जन आपल्याला आवडायला लागतं। हा निसर्गाचा नियमच आहे। त्यामुळे आपल्याला नेहमी नवीन अपडेट करत राहा। आपण नेहमी कसं बदलू किंवा आपल्यामध्ये प्रत्येक वेळी नवीन अपडेट कशी तयार होईल, हे आपण जोपासायला पाहिजे। सगळं करण्याच्या नादामध्ये आपल्या काही आवडीच्या गोष्टी असतात, ज्या आपण विसरून जातो की ह्या आपल्या आवडीच्या गोष्टी होत्या। एकेकाळी याच्यासाठी आपण खूप प्रयत्न केले होते आणि आता ती करण्याची वेळ आली आहे, तर खूप जबाबदाऱ्या अंगावरती पडल्या आहेत। तर सगळ्या गोष्टी मॅनेज करता आल्या पाहिजे। त्यासाठी आपल्याकडे एनर्जी पाहिजे आणि ती एनर्जी आपल्याला व्यायामामधून येईल, त्यानंतर आपण जे खातो आहे त्यामधून येईल। तर त्यासाठी आपण प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट्स या सगळ्या गोष्टींचा समावेश आपल्या जेवणामध्ये केलाच पाहिजे। आणि खरंच मन समाधानी आणि शांत असणं खूप गरजेचं आहे। आणि सगळं स्टायलिश आणि सगळ्या गोष्टी मिळवण्याच्या नादामध्ये आपण आनंद आणि समाधान कुठेतरी विसरतो। पण त्यासाठी मन समाधानी असण्यासाठी तुम्ही आध्यात्मिक गोष्टी करू शकतात, जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल। आता कोणाला गाणं म्हणून आनंद मिळतो, तर कोणाला डान्स करून आनंद मिळतो, कोणाला जप करून आनंद मिळतो, तर कोणाला फॅमिलीसोबत फिरून आनंद मिळतो। प्रत्येकाचे आनंद शोधण्याची जी टॅग आहे ती वेगवेगळी असते। कोणाला व्हिडिओ करून आनंद मिळतो, तर हे आपण आपला आनंद शोधला पाहिजे आणि आपण आपला आनंद तो जोपासायला पाहिजे। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जे आहे तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करू शकतात। फॉलोचं बटन तुम्हाला माहिती आहे आणि फॉलोमुळे तर काही पैसे लागणार नाही आहेत। ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहे।
अजून आनंदी आणि शांततामय जीवन करण्यासाठी अजून काही तुमचे सिक्रेट्स असतील तर ते माझ्यासोबत शेअर करा. आणि तुम्हालाही असंच वाटते का हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा नवनवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनलला आत्ताच फॉलो करा आणि कमेंट करायलासुद्धा विसरू नका. तर चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया. आणि नेक्स्ट ब्लॉग हा आपला पुण्यतिथीबद्दल असेल, तर त्याबद्दलच तुम्ही फॉलो करून ठेवा. आणि चलो बाय. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सगळ्यांचा दिवस खूप चांगला जावो हीच प्रार्थना.